आज गरिबांच्या पडद्यापर्यंत न पोचलेल्या 2 कथांबद्दल आपल्याशी बोलावंसं वाटतंय. तो बहुधा 68-70चा काळ असावा. सतत 20-25 वर्ष काम करून गरिबा थोडेसे थकल्यासारखे झाले होते. पण अद्यापही संत वाहते कृष्णामाई रौप्य महोत्सवी यश मिळवतच होतं. अजूनही फड सांभाळ तुऱ्यालागा आलासारखी लावणी जनमानसाचा कब्जा घेऊन बसलेलीच होती. अजूनही कथा, पटकथा, संवाद, गीते ग दी माडगुळकर या नाममुद्रेचं जनमानसावरील अधिराज्य कायमच होतं. विद्याताईंची पंचवटी अजूनही नात्या गोत्यांनी, मुला माणसांनी गजबजलेलीच होती. आल्या गेल्या पै पाहुण्यांचा सत्कार, पाहुणचार त्याच अबदार पद्धतीनं होत होता. पप्पा कधीकधी गमतीनं म्हणायचे देखील, मंदीला वाटतंय की हे सगळं असंच अव्याहतपणे सुरू राहणार आहे. पण त्या बापडीला हे कळत नाही आहे की देअर इज ऑलवेज अ फॉल ऑफ ब्रिटिश एम्पायर. चित्रपटसृष्टी ही चीजच अशी आहे की इथे लाखाचे 12,000 व्हायला वेळ लागत नाही. हे माहीत असूनसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं गाठीशी 4 पैसे जमले की दिव्यावर पतंगानं झेप घ्यावी तशी या क्षेत्राकडे झेप घेतात. तर मी तुम्हाला सांगत होतो की 70-72च्या सुमाराला गोव्याहून असाच एक गृहस्थ पुण्याला आला. चित्रपट निर्मितीच्या दुर्दम्य इच्छेनं. त्याचं नाव यशवंत महालक्ष्मीकर. त्यावेळेला सरपोतदारांचं पुणा गेस्ट हाऊस म्हणजे मराठी चित्रपटवाल्यांचा अड्डा. मला वाटतं बहुधा चारुकाकांच्या म्हणजे आमचे चारुदत्त सरपोतदार त्यांच्या सल्ल्यानं तो गरिबांच्याकडे आला. पंचवटीतल्या त्या प्रसिद्ध निळ्या कोचात बसूनच गरिबांनी या गोयकराचं अगदी मनापासून स्वागत केलं. पंचवटीच्या पद्धतीनं त्याचा आदर सत्कार झाला. पप्पांनी 4-5 कथानकं त्याला ऐकवली. त्यातले एक त्याला पसंत पडलं आणि मग थोडाफार ॲडव्हान्स देऊन आणि 10-15 दिवसांनी येतो असं सांगून महालक्ष्मीकर गोव्याला निघून गेले. हे सगळं अगदी नेहमीच्या पद्धतीप्रमाणेच घडलं होतं. एव्हाना गरिबांच्या लेखणीतून 100हून जास्त चित्रपट झरले होते. ठरल्याप्रमाणे 15 दिवसांनी महालक्ष्मीकर परत आली. त्या दिवशी नेमकं काय घडलं हे मलाही नीटसं ठाऊक नाही. पण कदाचित पप्पांनी आणखी काही द्रव्याची अपेक्षा व्यक्त केली असावी आणि ती अव्यक्ताना महालक्ष्मीकरांच्या तोंडून एखादा उणादुणा शब्द गेला असावा. एकाएकी दिवा भडकावा तसे गरिमा भडकले. त्यांनी महालक्ष्मीकराचं काम करायला स्पष्टपणे नकार दिला. एवढंच नव्हे तर त्या चित्रपटाच्या संहितेची फाईल त्या बिचाऱ्या माणसाच्या अंगावर अक्षरशः भिरकावून दिली. पप्पांच्या संतापीपणाच्या कथा आणि अगदी काही दंतकथासुद्धा मी आजपर्यंत ऐकलेल्या होत्या बरं का. त्यांनी म्हणे एकदा संहितेचं वाचन चालू असताना कुणीतरी वेड्यासारखं मध्येच काहीतरी प्रश्न विचारला म्हणून आवाजाच्या दिशेनं आडकित्त फेकून मारला होता. आता त्यांचा नेम अचूक नव्हता हे खरोखर त्या माणसाचं नशीब. अशा पसरलेल्या दंतकथांमुळेच असेल कदाचित. पण गरिबांच्याकडून एखाद्या सीनमध्ये बदल घडवून आणायचा असेल किंवा त्यांच्या गीतामधला एखादा शब्द बदलायचा असेल तर भल्या भल्यांची गाळण उडत असे. वयोमान परत्वे पप्पा आता खरं तर खूपच थंडावले होते. अलीकडे असे बदल वगैरे करून देताना ते 2-4 लागट शब्द वगैरे बोलत, पण निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला हवा तो चेन निमूटपणे करून देत. आता या विशिष्ट प्रसंगी नेमकं काय घडलं हे मला कळायच्या आतच त्या बिचाऱ्या महालक्ष्मीकरांना घरचा म्हणजे इथं पुन्हा गेस्ट हाऊसचा रस्ता पकडावा लागला होता. मग पुढे 2-4 दिवस तसेच गेले. बहुधा या काळात महालक्ष्मीकरांना गरिमा ही काय चीज आहे याचा थोडासा अंदाज पुन्हा गेस्ट हाऊसच्या मंडळींकडून मिळाला असावा. 2-4 दिवसानंतर थोडेसे लाल डोळे झालेले असे महालक्ष्मीकर पंचवटीच्या कुंपणाबाहेरून रस्त्यावर येरझारा मारताना दिसू लागले. पप्पा बैठकीवरून त्यांच्या ते येरझारा बघत होते, पण या बाबतीत ते एक शब्दसुद्धा बोलायला तयार नव्हते.
आमची तर काय बोलायची शामतच नव्हती. असेच 2-3 दिवस गेले आणि मग एक दिवस येरदारा मारता मारता एका उमाळ्यासरशी महालक्ष्मीकर धावत धावत आत आले आणि पप्पांच्या पायाला घट्ट मिठी मारून रडू लागले. रडता रडता त्यांच्या गोव्यानी स्टोनमध्ये ते एकच वाक्य वारंवार बोलत होते, देवीनं कौल दिला माडगुळकर, हा चित्रपट तुम्हीच लिहायचा. देवीनं कौल दिला माडगुळकर, हा चित्रपट तुम्हीच लिहायचा. मग कधीतरी पप्पा विरघळले आणि मग त्या चित्रपटाच्या कामाला हरीसर सुरुवात झाली. महालक्ष्मीकरांच्या एका मित्राचा पणजीजवळ कुठेतरी एक बंगला होता. संहितेची अंतिम प्रत तयार करण्यासाठी तिथं जाऊन बसायचं ठरलं. त्यावेळी राजाभाऊ मंगळवेडेकर हे पप्पांचं सहाय्यक म्हणून काम बघत होते. ते पप्पा आणि महालक्ष्मीकर असे तिघे लिखाणासाठी गोव्याला रवाना झाले. तो बंगला भला मोठा होता, पण बरेच दिवस वापरत नसावा, त्यामुळं तिथं कशाचीच धड सोय नव्हती. आता महालक्ष्मीकरांचा नेमका धंदा काय होता याची पप्पांनाही नीटशी कल्पना नव्हती. या मंडळींची कशी तरी सोय लावून ही महालक्ष्मीकरांची स्वारी जी गुल व्हायची ती 2-4 दिवसांनी आनंद करायच्या वेळेला मात्र सर्व साहित्यानिशी अचूक उगवायची. 1-2 पेग झाले की स्वारीला एक लूप लागायचा, मंगळवेडेकर तू ब्राह्मण आहेस, तू पीत नाहीस, मंगळवेडेकर तू ब्राह्मण आहेस, तू पीत नाहीस. हेच वाक्य थोड्या थोड्या वेळानं ते उच्चारायचे. चित्रपटसृष्टीचा समृद्ध अनुभव पाठीशी असल्यानेच कदाचित 10-15 दिवसात गंगा सागरी बुडाली या नावाची एक अप्रतिम तयार संहिता घेऊन ही मंडळी पुण्याला परतली. आपलं काम एकदाचं व्यवस्थित पार पडलं या आनंदात पप्पाही इतर उद्योगात घडून गेले. पण एवढ्यात महालक्ष्मीकरांचं पत्र आलं. त्यांना आता देवीनं असा कौल दिला होता की या चित्रपटाचं दिग्दर्शनही गदिमांनीच केलं पाहिजे. पण पप्पांनी या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला. एकतर त्यांना दिग्दर्शनात फारसं गम्य नव्हतं आणि ते कष्ट या उतारवयात त्यांना झेपलेही नसते. पप्पांना आग्रह करण्यासाठी म्हणून महालक्ष्मीकर पुण्यात आले. माडगुळकर, देवीला कौल दिला, या चित्रपटाचं डायरेक्शन तुम्हीच करायचं बघा. या वाक्याची असंख्य वेळा पुनरावृत्ती झाली, पण पप्पांनी काही आपला निर्णय बदलला नाही. चित्रपटसृष्टीत अशा चुकल्या माखल्या किड्यांना गिळायला बऱ्या मोठ्या पाली टपून बसलेल्या असतात. व महालक्ष्मीकरांनी ती संहिताच बाजूला ठेवली. बाबा पाटकांनी दुसऱ्याच एका विषयावर संहिता लिहिली. ते चित्र झालं, बऱ्यापैकी चाललं सुद्धा. त्यातली काही गाणी चांगल्यापैकी लोकप्रिय झाली. पण बिचाऱ्या महालक्ष्मीकराच्या वाट्याला आंब्याचा बाठासुद्धा आला नाही. मध्ये मग बरंच पाणी वाहून गेलं. त्याच्याबद्दल बरं वाईट असं बरंच काही ऐकायला मिळालं. अगदी अलीकडे म्हणजे गरिबांच्या निर्वाणानंतर अनपेक्षितपणे महालक्ष्मीकरांची गाठ पडली. त्या बिचाऱ्याच्या अवतारावरून, अगदी पॅन्टच्या उसवलेल्या बटणपट्टीवरून त्याचं बरं चाललं नसावं हे अगदी सहज लक्षात येत होतं. गंगा सागरी बुडालीची संहिता गरिबा प्रतिष्ठानानं विकत घ्यावी अशी त्याची अपेक्षा होती आणि ती रास्तही होती. पण आम्ही त्यावर काही निर्णय घेऊ पाहतो एवढ्यात ही स्वारी जी गायब झाली ती आजता गायत मला भेटलेली नाही. पण अजूनही मला कधी कधी वाटतं की ती वल्ली एकदम कुठून तरी येईल आणि म्हणेल, देवीला कौल दिला आनंदराव, ही घ्या ती संहिता. आणि तो दिवस कधी उजाडेल त्याची मी वाट बघतोय. आता पडद्यापर्यंत न पोचलेल्या दुसऱ्या एका चित्रपटाची कहाणी सांगतो. 1977 सकाळची 10-10:30ची वेळ असावी. पप्पांची हाक आली म्हणून मी बाहेर गेलो. ऑपरेशन नंतरचे थकले भागलेले क्लांत पप्पा त्यांच्या त्या निळ्या सीट ऑफ प्रॉस्पेरिटीवर बसलेले आणि समोरच्या खुर्चीवर साक्षात राजा परांजपे. पण तेही वयोमानानुसार स्थूल झालेले,
खूप थकलेले, ओघळलेले. बस बाबा. पप्पा अगदी थकल्या आवाजात म्हणाले, अरे बाबा, हा राजा म्हणतोय की त्याचं शेवटचं चित्र मी लिहावं. त्यांनी काहीतरी कथेसारखं जमवलंय सुद्धा. पण आता माझ्या तब्येतीत तुला माहिती आहे. तू असं कर, कधीतरी राजाकडे जा आणि तो सांगतोय ते पॉईंट्स नीट जॉट डाऊन कर आणि मग मला सांग, चालेल? गदिमांचा शेवटचा शब्द हा राजाभाऊना उद्देशून होता. सावकाशपणे राजाभाऊ उठले आणि काठी टेकत टेकत पंचवटीच्या पायऱ्या उतरली आणि अंगणात थांबवलेल्या रिक्षात बसून निघून गेले. दिनांक 14 डिसेंबर 1977. गदिमा निवर्तले. गदिमा, गदिमांची पंचवटी, विद्याताई, आम्ही 7 भावंड, सगळंच काही उलटं पालटं झालं. त्यानंतर कधीतरी 1-2 महिन्यांनी अचानकपणे राजाभाऊंचा फोन आला. बाबा, अरे अण्णा माझ्यासाठी लिहिणार होते, ते तर गेले. तू तरी येशील का रे माझ्या घरी? मी गेलो. कागद पेन्सिल घेऊन त्यांच्यासमोर बसलो. त्यांचे डोळे सारखे भरून येत होते, ओघळत होते. 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली, अर्धा तास गेला. मी हळूच उठलो आणि पाय न वाजवता खोलीच्या बाहेर पडलो. बाहेर नानी म्हणजे त्यांच्या पत्नी भेटल्या. मी न विचारताच त्या म्हणाल्या, अरे बाबा, गेला महिनाभर हे असंच चाललंय, काय बोलणार?